नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या आणि उपयुक्त विषयावर चर्चा करणार आहोत। शुद्ध चिलापी मासा कसा ओळखायचा ते। आपणा सर्वांना माशांचे जे खाण्याचे प्रकार आवडतात त्यात चिलापी मासा हा अत्यंत लोकप्रिय आहे। मात्र बाजारात अनेकदा शिळे किंवा दर्जाहीन मासे मिळतात जे आरोग्यास हानिकारक ठरू शकतात। म्हणूनच ताज्या आणि शुद्ध माशाची ओळख करणे अत्यंत गरजेचे आहे। शुद्ध चिलापी मासा ओळखण्याचे काही मुख्य मार्ग आहेत। ताजेपणा तपासणे, शरीराची वैशिष्ट्ये समजून घेणे, पंख आणि डोळ्यांकडे लक्ष देणे, तसेच वास आणि स्पर्श यावर भर देणे। या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही सहज शुद्ध मासा ओळखू शकता। सर्वप्रथम माशाचे ताजेपणा तपासणे हे खूप महत्त्वाचे आहे। शुद्ध माशाला हलकेच हाताने दाबल्यावर तो कडक आणि लवचिक वाटतो। जर मासा सैल, मऊ किंवा चिकट वाटत असेल तर तो शिळा असू शकतो। हा एक सोपा आणि जलद मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही बाजारात माशाचे ताजेपणा लगेच ओळखू शकता। त्याचबरोबर डोळे तपासणे हा आणखी एक महत्त्वाचा उपाय आहे। ताज्या माशाचे डोळे चमकदार आणि फुगीर असतात, तर शिळ्या माशांचे डोळे पांढरे, धुसर किंवा आत गेलेले असतात। डोळ्यांचा तपास करून तुम्ही माशाच्या ताजेपणाचा अंदाज सहज घेऊ शकता। त्याचप्रमाणे माशाच्या वासाचा अभ्यास करणे खूप उपयुक्त आहे। ताज्या माशाला कुठलाही अप्रिय किंवा कुबट वास येत नाही, तर शिळ्या माशांना एक विशिष्ट कुबट वास असतो जो लगेच लक्षात येतो। तुम्ही जर बाजारामध्ये माशाला नाकाने तपासले तर लगेचच तुम्हाला तो ताजा आहे की शिळा हे लगेच कळेल। ताजेपणा बरोबरच शारीरिक वैशिष्ट्ये ओळखणे देखील महत्त्वाचे आहे। चिलापी माशाचा आकार सनफिश किंवा क्रॅपी सारखा असतो आणि शरीर बाजूने थोडे दाबलेले दिसते, यामुळे त्याची सहज ओळख करता येते। तसेच त्याचे पृष्ठीय पंख लांब असतात आणि पंखाचा पुढचा भाग काटेरी असतो, हे देखील शुद्ध माशाची खासियत आहे। माशाच्या शरीरावर तुम्हाला चिक्लीड कुटुंबाची वैशिष्ट्यपूर्ण खंडित बाजूकडील रेषा दिसेल, जी दुसऱ्या माशांपासून वेगळी ओळख बनवते। शुद्ध चिलापी मासा ओळखताना बाजारातील दृश्य, रंग आणि हालचाली देखील महत्त्वाच्या ठरतात। ताज्या माशाला थोडा कोरड्या दिसणाऱ्या भागाचा अभाव असतो, तर शिळ्या माशामध्ये अनेकदा शरीर कोरडे किंवा पृष्ठभाग सैल दिसतो। काही वेळा शिळ्या माशाला छोट्या जखमा किंवा रंग बदललेले भाग दिसतात, जे तुम्हाला ताजेपणाचा अंदाज देतात। माशाचे ताजेपणा ओळखणे फक्त खरेदीसाठीच नाही, तर स्वयंपाक करताना किंवा साठवताना देखील महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ, तुम्ही शुद्ध चिलापी मासा घेऊन गोड किंवा तिखट करी तयार करत असाल तर ताजेपणामुळे माशाचा स्वाद आणि पोषक तत्वे जास्त काळ टिकतात। तसेच शिळा किंवा दर्जाहीन मासा खाल्ल्याने पचनाचे त्रास, उलट्या किंवा अन्न विषबाधा होऊ शकते। त्यामुळे योग्य माशाची निवड आरोग्यासाठी अनिवार्य आहे। शुद्ध चिलापी मासा ओळखण्यासाठी बाजारातील अनुभव आणि वारंवार प्रॅक्टिस खूप मदत करते। तुम्ही सुरुवातीला माशाचे ताजेपणा, डोळे, स्पर्श, वास आणि शरीराची वैशिष्ट्ये तपासत राहिलात तर हळूहळू तुम्ही एक प्रोफेशनल प्रमाणे मासा ओळखू लागाल। मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक माशाच्या प्रजातीची थोडीशी वैशिष्ट्ये वेगळी असू शकतात, पण मुख्य तत्वे सर्वत्र सारखीच राहतात। ताजेपणा, चमक, कडकपणा, वास आणि शरीराचे आकारमान। तुम्ही शुद्ध चिलापी मासा खरेदी करून आणलात की त्याचा स्वयंपाकात वापर करून पोषक आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करता येतो। हे तुम्हाला फक्त आरोग्यदायी खाण्याचा अनुभव देत नाही, तर तुम्हाला माशांच्या गुणवत्तेची ओळख करून देतो, जी बाजारात खूप लोकांना माहिती नसते। तर मित्रांनो, बाजारात मासे खरेदी करताना तुम्ही ताजेपणा तपासा, डोळे आणि पंख बघा, स्पर्श आणि वासाने पुष्टी करा आणि शरीराची वैशिष्ट्ये ध्यानात ठेवा। यामुळे तुम्ही नेहमी शुद्ध चिलापी मासा खरेदी करू शकता आणि तुमच्या कुटुंबासाठी आरोग्यदायी आणि स्वादिष्ट जेवण तयार करू शकता। आज आपण पाहिलं की शुद्ध चिलापी मासा ओळखणं इतकं अवघड अजिबात नाहीये, पण त्यासाठी थोडा अभ्यास, लक्ष आणि अनुभव आवश्यक आहे। बाजारात जाऊन या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यावर तुम्ही सहज ताजे आणि दर्जेदार मासे निवडू शकता। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार। अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।